आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते सुधाकर बडगुजर यांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करणाऱ्या बडगुजरांवर अवघ्या 24 तासात पक्षाने कठोर कारवाई का केली? संजय राऊत यांच्या फोन नंतर नेमकं काय घडलं आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला याचा किती मोठा धक्का बसणार? चला जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींचा सविस्तर तपशील आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। सुधाकर बडगुजर यांनी 3 जून रोजी पक्षातील काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी नाशिकमध्ये 10 ते 12 नेते पक्षावर नाराज असल्याचा दावा सुद्धा केला होता। संघटनात्मक बदलांमुळे पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते। मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या 24 तासातच पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली। 4 जून रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली। या परिषदेत नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला। त्यानंतर तात्काळ सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात, नेते घेत असतात। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशाने हकालपट्टी झालेली आहे। आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना प्रश्न विचारू शकत नाही। ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। विशेष म्हणजे सुधाकर बडगुजर या परिषदेला उपस्थित नव्हते। सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सुधाकर बडगुजर यांना फोन करूनही ते आले नाहीत। नाशिकमध्ये नुकतेच शिबिर झाले, त्यानंतर कोणती नाराजी? सर्व कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्यांनी पुढे स्पष्ट केले की पक्षविरोधी कारवायांमुळे बडगुजर यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे। यावर संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं। मी म्हणजे पक्ष नाही, हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते। मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण नाराज होते आणि आता जिथे आहे तिथे फार खुश नाही आहेत। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो। पण राऊत सर, बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी। येस, एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे, मला त्याच्यावर बोलायचं नाही। दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये त्यांनी नाशिकमधील काही नेत्यांचा उल्लेख केला होता। त्यांनी म्हटले की संघटनात्मक बदलांमुळे नाराजी पसरली आहे। महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 नेते नाराज आहेत। या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या आहेत, पण त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत हकालपट्टीचा निर्णय घेतला। या घटनेमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नाशिकमधील राजकीय वातावरण आता आणखी तापण्याचे चिन्ह दिसत आहे। या प्रकरणावर पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं, कोण बरोबर आहे, कोण नाही? आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।